हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना खूप आवडणारं स्नॅक्स फ्रेंच फ्राईज। त्यासाठी मी 3 बटाटे घेतलेत। ते 3 बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्याला आता सोलून घेऊयात। बटाट्याची सालं काढून झाल्यावर त्याला आता साईडने म्हणजे त्याचे चारी साईड आपण कापून घेऊयात। फ्रेंच फ्राईज हा पदार्थ लहान मुलांबरोबर मोठेही तेवढ्याच आवडीने खातात। आता ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्ही सगळे साईडचे टोकं कापून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे फ्रेंच फ्राईजचे काप करायचे आहेत। बघा, हे सेम असे कापायचे आहेत। आता आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत। त्यामध्ये थोडं मीठ घालून घेऊयात। पाण्यामध्ये जास्त मीठ टाकायचं नाही आहे। त्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊयात। बटाट्याचे काप आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात। जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे। जास्त बटाटे उकडायचे नाही आहेत। एखादा बटाटा काढून आपण बघायचा आहे 5 ते 7 मिनिटानंतर तो जरासा नरम झालेला असेल आणि 5 मिनिटानंतर बटाट्यामधलं स्टार्च वर आलेलं दिसेल। आता आपण पाणी हे चाळणीच्या साहाय्याने पूर्णपणे गाळून घेऊ। पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर एक सुती कापड घ्यायचं आहे आणि त्या सुती कापडावर हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते पसरून ठेवायचे आहेत, जेणेकरून ते थंड होतील। 10 ते 15 मिनिटं पंख्याखाली थंड करायला ठेवायचे आहेत। आता हे थंड झालेले आहेत। आता आपण हे एका वेगळ्या ताटात काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। 2 चमच्याच्या वर कॉर्नफ्लॉवर टाकायचं नाही आहे। सगळीकडे मिक्स करून घेऊयात। एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता आपण हे बटाट्याचे तुकडे तळून घेऊ। अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत। आता आपण आवडीप्रमाणे यात मीठ, पेरी पेरी मसाला काहीही टाकू शकतो। थँक्स फॉर वॉचिंग गाईज।